हसा हसा, माझ्या आसवांवर अगदी पोटभर हसा हो. पण या घराचं हसू परत आणण्यासाठी चाललंय हे सगळं. या घराचं हसू परत आणण्यासाठी तुम्ही चाकू घेतलाय हातात? भोसकायला नाही घेतलाय हो, कांदा भज्यांचं बेत आहे. माझ्या हातची कांदा भजी खाल्ली ना की सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील आणि मग प्रत्येकाला वाटेल इतकी वर्ष ही सिंधू या घरात का नव्हती. मतलब आप अच्छा खाना बना सकती हो? मुझे लगा सिर्फ आप लोगों को उल्लू बना सकती हो. मारा मारा, टोमणे मारा अजून. पण आता मी सांगितलेल्या पत्त्यावर जेडी आणि हिरा एकदा सापडले की मग माझ्यावर विश्वास बसेल तुमचा सगळ्यांचा. हे सिंधू मम्मी, तुम्ही बदलला असाल, म्हणजे बदलला आहातच, पण हे घर बदललं नाहीये ना अजून. या घरातली माणसं आहेत तशीच आहेत अजूनही. जसं त्यांना तुम्ही चुकीचं वागलेलं आवडत नाही, तसं तुम्ही आता जे अचानकपणे चांगलं वागताय हे सुद्धा त्यांना पचत नाहीये. आणि या सगळ्यामध्ये तुमची काहीच चूक नाहीये सिंधू मामी. कसं आहे ना, दुधाने तोंड पोळल्यानंतर माणूस ताक सुद्धा फुंकून पितो. काही गरज नाही ताक तरी देण्याची या नागिनीला. नागिन आहे नागिन. किती तिला गोंजारलं ती नागिन शेवटी डसणारच. त्यापेक्षा एखाद्या सर्पमित्राला बोलवून तिला जंगलात नेऊन सोडा, नाही तर मी आता ठोकून काढतो हिला. अप्पा, ज्या नवऱ्यानी 21 वर्षापूर्वी मला घराबाहेर काढलं होतं ना, त्यांनीच परत घरात घेतलंय मला. दादा शतमूर्ख आहे तो, तसं करो मी करणार नाही. मी विसरभोळा असेन पण सही भोळा नाही. मी पायावर धुंडाने पटकून घेणार, त्यापेक्षा तोच धुंडा हिच्या मस्तकावर पटकून हिचा कपाळ मोक्ष करणार आणि स्वतःही मोक्ष प्राप्त करणार. अप्पा तुम्ही चला बरं, शांत व्हा. चल शांत व्हा. सांगतो घात होणार, शांत व्हा. उपायाने केलं तर घात होणार, मी तुला सांगतो. बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय. अरे हमें भी सुनाइए ना गुड न्यूज. काय झालं, काय सांगा ना. अरे जेडीची हंडी फुटली रे. गेला 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 जेडी पोलीस स्टेशन मध्ये गेला रे. पोलीस चौकीत गेला? गेला नाही, लाथा मारून घालवला त्याला. कुणी? कोणी काय, तुझ्या हिरो ना, आदित्य ना. क्या बात है लाजो. लाजो नाही, आता शमशेर सिंग म्हण. अरे कोण शमशेर सिंग? अरे आत्ताशी तू आदित्य कश्यप पासून आदित्य देसाई झालाय ना. आता नावांचं नवीन गोंधळ नको बाबा. अरे हमें भी देखनी थी ना वो फिल्मी फाइट. अरे पिक्चर अभी बाकी है आणि कोर्टाची केस पण. मी आता जातो आणि कोर्टाची तारीख घेऊन येतो. आता लवकरात लवकर जेडी आणि मॉन्टी विरुद्ध केस उभी राहणार. आता अशीच साथ सगळ्यांनी शेवटपर्यंत एकमेकाला द्यायची. येस. या घराच्या भल्यासाठी आणि विजय आणि वंदनाला न्याय मिळवून देण्यासाठी. युअर ऑनर, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये पैशाचे गैरव्यवहार आणि फसवणूक IPC सेक्शन 420, विजय देसाई आणि वंदना देसाई यांचा खून IPC 367 आणि 302 आणि खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न IPC सेक्शन 204. युअर ऑनर, ही व्यक्ती जेडी उर्फ जयवंत देसाई यांना कोर्टासमोर हजर करण्याची विनंती करतो. परमिशन ग्रांटेड. जयवंत देसाई हाजिर हो.
युअर ऑनर, ही व्यक्ती समाजात एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून खुलेआम मिरवते, पण प्रत्यक्षात याने केलेले गुन्हे अत्यंत गंभीर आहेत. हा एक पोचलेला क्रिमिनल आहे युअर ऑनर. प्रतिपक्षाचं यावर काही म्हणणं आहे? येस माय लॉर्ड, कॅन आय प्लीज प्रोसीड. अजून काही IPC मध्ये असे बरेच सेक्शन अजून बाकी आहे, तेही ऍड करून देण्यात यावे. गुन्हेगाराने जेवढे गुन्हे केलेत तेवढेच सेक्शन्स लागतात. तुम्ही वकील आहात, तुम्हाला माहिती पाहिजे. एनिवे मी लॉर्ड, माझ्या अशिलावर केलेले आरोप हे खोटे आहेत. यातील एकही गुन्हा माझ्या अशिलाने केलेला नाही. कुठलाही पुरावा नसताना केलेले आरोप हे मागे घेण्यात यावे ही मेहरबान कोर्टाला विनंती करते. युअर ऑनर, गुन्हेगारांनी कितीही प्रयत्न केला तर तो पाठीमागे काही ना काही पुरावे ठेवतोच. युअर ऑनर, मला आरोपीला काही प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी. परमिशन ग्रांटेड. शपथ घ्या, जे सांगेन ते खरं सांगेन. जो कुछ बोलूंगा सच बोलूंगा, सच के सिवा कुछ नहीं बोलूंगा. चले चल चल चला चल. तुमचं नाव? जेडी. जेडी म्हणजे? जेडी म्हणजे जयवंत देसाई. अच्छा, म्हणजे तुम्ही विजय देसाईंचे भाऊ? भाऊ म्हणजे सख्खा की सावत्र? सक्का भाऊ. तर जेडी, आपण असं धरून चालूया की तुमचं तुमच्या भावावर प्रचंड प्रेम होतं. होतं म्हणजे होतच. राम लक्ष्मणाची जोडी होती आमची. मग तुम्ही तुमच्या भावाचे 5 चांगले गुण सांगा. चांगले गुण 5. सगळ्यात चांगला होता त्यात. पटपट सांगा. म्हणजे दिसायला तो टकाटक होता. हे स्वभाव चांगला होता. आणि हा बिहेवियर पण चांगला होता. आणि हँडसम होता. बस 5 सांगितलं. आता 5 वाईट गुण सांग. अरे जरा जास्तच इमानदार होता. मालक असून मालक असल्यासारखा वागायचा नाही. पैसा कमावला तर तो स्वतःवर खर्च करायचा नाही, लोकांवर खर्च करायचा. लय फिलॉसॉफी झाडायचा आणि बायकोचा बैल होता. मी तुमचं तुमच्या भावावर इतकं प्रचंड प्रेम आहे की त्याचे चांगले गुण सांगताना तुम्ही 20-25 सेकंद घेतलीत, पण वाईट गुण धडाधडा बोलून टाकलेत. पण यावरून असं लक्षात येतं की तुमचं तुमच्या भावावर प्रेम कमी, राग जास्त होता. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. एखादं टेबल क्लॉथ कितीही पांढरं शुभ्र असलं ना तरी त्यावर पडलेल्या डागाकडे आपलं पहिले लक्ष जातं. तसेच माझ्या क्लायंटने दोष पटकन सांगितले. यावरून त्यांच्या भावावरचं प्रेम किंवा राग हे जज होऊ शकत नाही. पण भावाच्या बायकोवरचा राग जज होऊ शकतो ना. कारण जेव्हा तुम्ही दोष सांगितलेत किंवा बायकोचा बैल हे म्हणताना जरा विशेष दात ओठ खाऊन सांगितलं ते का? सांगणारच ना. कारण वंदना माझ्या भावाच्या आयुष्यात आली आणि आमच्या दोघांमध्ये दरार पडली. पण ती तर विजयच्या आयुष्यात आली होती, तुमच्याशी काय संबंध? ती कंपनीत पण नाक खूपसायला लागली होती ना. पण तुम्हाला तुमच्या भावाची कंपनी जशी तुमची वाटते ना तशी तिला तिच्या नवऱ्याची कंपनी तिची वाटत असेल ना. अरे मग वाटू दे ना. माझ्या व्यवहारात कशाला नाक खूपसायचा? कुठला व्यवहार? म्हणजे कंपनीचे व्यवहार, कंपनीचे सर्व व्यवहार मी बघत होतो. आपण ते सगळे व्यवहार अकाउंटंट बघतो ना. अरे मग मी अकाउंटंट होतो असं समजा ना. म्हणजे अकाउंटिंगचं नॉलेज तुमचं तगडं दिसतंय. मग अच्छा, तपासून बघायला पाहिजे. युअर ऑनर, मी कंपनीचे अकाउंटंट आणि ऍडवायझर अँड ट्रस्टी जगदीश ब्रह्मे यांना इथे बोलवण्याची विनंती करतो. परमिशन ग्रांटेड. जगदीश ब्रह्मे हाजिर हो. ईश्वर साक्षर, जे काही बोलेन ते खरं बोलेन, खोटं बोलणार नाही. जज साहेब, विजयराव आणि वंदना ह्यांचा मृत्यू होण्याच्या पूर्वी साधारण 2-3 वर्षापासून मी हे काम बघत होतो. त्यांना कोणीतरी जवळचा तरी सुद्धा बाहेरचा माणूस कंपनीचे अकाउंट्स बघायला होता. म्हणजे तो तटस्थपणे ती अकाउंट्स बघेल आणि काही चुका दिसल्याच तर तो त्या दाखवून देईल.
तुम्हाला त्यात काही चूक दिसली? चूक नाही. खूप मोठी अफरातफर कंपनीच्या अकाउंट्स मध्ये होत होती. मोठ्या मोठ्या अमाऊंटच्या रकमा कंपनीतून काढल्या जात होत्या. म्हणून मग मी ही गोष्ट विजयरावांच्या कानावरती घातली. या सगळ्या प्रकाराची चौकशी सुरू झाली आणि मग काही दिवस हा सगळा प्रकार थांबला. मला वाटतं जो कोणी तो प्रकार करत होता त्याला या सगळ्या प्रकाराची कुणकुण लागलेली असेल. पण मग पुन्हा काही दिवसानंतर अशी ट्रान्झॅक्शन व्हायला लागली. मात्र ह्यावेळेला ही सगळी ट्रान्झॅक्शन्स एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावावरती होत होती. चौकशी केली तेव्हा अशी कुठली कंपनी आढळून आली नाही. पण ही सगळी रक्कम, सगळी अमाऊंट एका व्यक्तीच्या खाजगी अकाउंट मध्ये जमा होत होती. कोण आहे ती व्यक्ती? जयवंत देसाई. जयवंत देसाई. तर तुमच्या लक्षात आलं जेडी कुठल्या तरी खोट्या कंपनीच्या नावावर अपराध करतो. हो. मग अशा वेळी तुम्ही नेमकं काय केलं? म्हणून मग माझी सख्खी बहीण वंदना हिला विश्वासात घेऊन मी सगळा प्रकार तिच्या कानावरती घातला. आणि वंदनाने ही गोष्ट विजयच्या कानावर घातली. विजयने सर्व कर्मचाऱ्यांसमोर जेडीला जाब विचारला. जेडी काहीच बोलू शकला नाही म्हणून त्याची कंपनीतून हकालपट्टी झालीच. शिवाय सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर त्याची नाचक्की झाली. आणि याचाच राग म्हणून जेडी उर्फ जयवंत देसाईंनी विजय देसाई आणि वंदना देसाईचा खून केला. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझे अशील आणि मृत विजय देसाई हे भाऊ होते. त्यांच्यात काही किरकोळ वाद होते म्हणून माझ्या अशीलाने त्यांच्या भावाचा आणि वहिनीचा खून केला हे सिद्ध होत नाही. उलट त्यांचा मृत्यू अपघात होता हे ऑलरेडी सिद्ध झालंय. हे दुर्दैव तुमचं नाही, हे दुर्दैव आमचं आहे. युअर ऑनर, हा अपघात नसून योजनाबद्ध रीतीने केलेला घातपात होता. पुरावा काय याला? युअर ऑनर, मला माझ्या पुढच्या साक्षीदाराला सादर करण्याची परमिशन देण्यात यावी. येस, परमिशन ग्रांटेड. स्वानंद ब्रह्मे हाजिर हो. मी हात ठेवून शपथ घेतो की मी काय जे बोलीन ते खरं बोलीन. गीतेवर हात ठेवून. तुमचं नाव? पिंट्या. स्वानंद ब्रह्मे. तुमचा व्यवसाय काय? मी मेकॅनिक आहे. ती अपघात झालेली गाडी तुम्ही पाहिली? हा, पाहिली आहे. त्या गाडीबद्दल आणि घडलेल्या घटनेबद्दल तुम्ही सविस्तर माहिती देऊ शकाल? मी तुम्हाला फोटोज वगैरे देतो. नाही, फोटोची गरज नाही. माय लॉर्ड, मी आपल्याला फोटो सुपूर्द करतो. येस, परमिशन ग्रांटेड. त्या फोटोमध्ये बघा, वंदना आणि विजयची गाडी जी आहे त्याला डाव्या साईडने धडक मारलेली आहे. ज्या गाडीने त्यांना धडक मारली ती थोडी जरी स्पीड त्याचा जास्त असताना तर ती गाडी पूर्ण चेपली गेली असती आणि आतली माणसं दगावली गेली असती. पण तसं काहीच झालेलं नाहीये. युअर ऑनर, विजय आणि वंदनाच्या कारला धडक बसली ती डाव्या बाजूने आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार त्यांच्या मृत्यूला कारणीभूत झालेली जखम ही त्यांच्या उजव्या बाजूला होती. आता तुम्ही मला एक सांगू शकाल का, म्हणजे विजय आणि वंदनाच्या ज्या कारला धडक बसली त्या कारमध्ये त्यांना किरकोळ जखमा व्हायला हव्या होत्या, पण त्यांना उजव्या बाजूला जखमा कशा झाल्या? म्हणजे मला असं वाटतं की आहे त्या कार मधनं ते बाहेर आले आणि दुसऱ्या एका कारने उजव्या बाजूनं त्यांना धडक दिली आणि त्याच्या खाली ते चिरडले गेले असणार. करेक्ट युअर ऑनर, हेच कारण आहे. मी तुम्हाला फोटोज दिलेले आहेत आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट. वासंती मॅडम, आता तुमची संधी. तुम्हाला काही म्हणायचं आहे यावर? येस माय लॉर्ड, मला साक्षीदाराची उलट तपासणी घ्यायची आहे. परमिशन ग्रांटेड. मेकॅनिक साहेब, धडक डाव्या बाजूने झाली हे मला मान्य आहे. आता मला सांगा,
मी जर तुम्हाला डाव्या बाजूने धक्का दिला तर तुम्ही आदळणार कुठल्या बाजूला? नाही तसं नाही, म्हणजे हे कारचं स्ट्रक्चर असं असतं की तुम्हाला उजव्या बाजूने, म्हणजे माझा अनुभव तरी असा आहे. आता जर तुम्हाला एवढा अनुभव आहे मग न्यूटनचे 3 लॉज पण माहित असतील ना? ओ तो कोण न्यूटन फ्युटन मला काय माहित नाही. चौथी 4 वेळा बसून मी पास झालोय कसा बसा. पायलट मिलॉट हा 4थी पास माणूस आज सर्वांना अक्कल शिकवतोय. त्याला साधा सायन्सही कळत नाहीये. सायन्सचा खेळच बनवून टाकला या पंक्चरवाल्यानं. हो, मला पंक्चरवाला म्हणायचं काम नाही आणि माझ्या अनुभवावर मुळीच डाऊट घ्यायचं काम नाही. मी तुमच्यासारखं पैसे घेऊन खऱ्याचं खोटा खोट्याचं खरं करणार नाहीये. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हा खोटारडा पंक्चरवाला माझ्या प्रोफेशनवर चिखलफेक करतोय. करणारच, कारण तुम्ही तसं त्याला बोलण्यासाठी डिवोर्स आहे. ऑर्डर ऑर्डर. आम्ही कोणाची ऑर्डर वगैरे ऐकत नाही. आम्ही फक्त आमच्या भावाचं ऐकतो जो खरा आहे. या जेडीनं माझ्या बहिणीचा, वंदनाचा आणि तिच्या नवऱ्याचा, विजयचा खून केलाय. या जेडीला आम्ही सोडणार नाही. मिस्टर प्रभाकर, हे काय चाललंय? काय कोर्ट आहे काय पाराखाली भरलेली पंचांची सभा आहे? हे बघा, असा कोर्टाचा अपमान होणार असेल ना तर मी हे सेशन बंद करीन. आय एम सॉरी युअर ऑनर. भावना विवश होऊन बोलले असतील ते यापुढे बोलणार नाही. युअर ऑनर, झालेल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझा पुढचा साक्षीदार इथे बोलवण्याची विनंती करतो. परमिशन ग्रांटेड. हीराबाई जोहरी हाजिर हो.